केंद्र सरकारची राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना महाराष्ट्र सरकारनं बंद केली। ही योजना इतर राज्यात सुरू असताना महाराष्ट्रात मात्र बंद करण्यात आली। ताप, पोटदुखी यासारख्या मूलभूत आजारांवर उपचारासाठी ही योजना होती। इतर योजनांअंतर्गत हे आजार कव्हर होत असल्याचा दावा आता सरकारकडून केला जातो। महाराष्ट्र सरकारनं 1.5 लाख रुपयाच्या उत्पन्नापर्यंत राजीव गांधी जीवनदायी योजना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरता लागू केली असल्यामुळे ही राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना थोडीशी त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। सरकारनं एक कामगारांकरता विमा योजना सुरू केलेली आहे की जी अद्यापपर्यंत कोणत्याही विमा योजनेमध्ये कामगाराच्या कुटुंबातील 6 लोकांना त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं जात नव्हतं। 6 लोकांना म्हणजे स्वतः कामगार, त्याची पत्नी, त्याची 2 मुलं आणि त्याचे आई वडील यांना विमा योजना लागू करण्याचं काम आरोग्य आणि हेल्थ विमा आपली आरोग्य आणि शैक्षणिक विमा योजना ही कामगारांकरता महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे आणि त्याचा प्रत्येक कामगाराच्या पाठीमागे 4150 रुपये प्रीमियम भरण्याचं काम हे कामगार विभाग करतोय। याचा प्रमुख कारण आहे की ह्याच्यामध्ये विमा कंपन्या, इन्शुरन्स कंपनीज हे केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी ह्या योजनेचा नीट प्रचार केला नाही, लोकांना कार्ड दिली नाहीत आणि लोकांना कार्ड मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना सेवा देण्याची नीट व्यवस्था केली नाही।